केंद्र सरकारने काल रात्रीपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्याबद्दल धुळे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात इतर देशातून आलेल्या ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम या सर्व बांधवांना भारताचे नागरिकत्व देण्यासंदर्भातला कायदा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू केला आहे। या कायद्यामुळे इतर देशातून भारतात आलेल्या नागरिकांना नागरिकत्व मिळणार असून तसेच या देशातील नियम व अटी त्यांना लागू होणार आहे। भारतीय नागरिकत्व लागू झाल्याने या नागरिकांना भारतातील सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे। नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्याबद्दल देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांमधून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे। धुळे शहरातील झाशी राणी पुतळा परिसरात भाजपच्या वतीने फटाके फोडून हा कायदा लागू झाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला। यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होते। आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सीएचा जो कायदा पारित केला आणि कालपासून जो रात्री 12 वाजेपासून या देशात लागू झाला त्याबद्दल धुळे महानगर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार बाबासाहेब हिरामनप्पा, सर्वच पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केला। हा कायदा नागरिकता देणारा कायदा आहे, घेणारा नाही। 31 डिसेंबर 2014 पूर्वी जे अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशातून जे जैन धर्मीय, ख्रिश्चन धर्मीय, बौद्ध धर्मीय, शीख धर्मीय हे भारतात आलेले त्यांना कायमचं भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे। हा कुठल्याच प्रकारचे कोणाचंही नागरिकत्व हिरवून घेणारा कायदा नाही। तर याप्रमाणे जे विरोधक आहे ते दिशाभूल करतात, कारण की त्यांना फक्त राजकारण हवं आहे। परंतु मोदी साहेबांनी देशाला एक नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे आणि एक असा कायदा लागू केला का तो नागरिकता देणारा कायदा आहे। म्हणून आम्ही सर्वजण मोदी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि मोदी सरकार फिर एक बार 400 के पार। लोकनायक न्यूज